संबोधी अकादमी यांच्या वतीने परभणी येथील जिंतूर रस्त्यावरील महात्मा फुले विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या रौप्य महोत्सवी 25व्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात 110 जोडपे विवाहबद्ध झाले। यावेळी अनेक मान्यवरांच्या आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीत ऐतिहासिक नेत्रदीपक सोहळा संपन्न झाला। प्रमुख अतिथी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघना साकोरे बोर्डीकर या म्हणाल्यात की डॉक्टर भीमराव हत्तीअंबिरे यांच्या संकल्पनेतून गेली 25 वर्षांपासून परभणी येथे तसेच 4 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्या सहकार्याने हिंगोली येथे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जात आहे। धम्माची शिकवण ठेवून जीवन व्यतीत केले पाहिजे, पंचशीलाचे पालन करा, सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा आयोजन करणे हे कार्य अत्यंत निष्ठेने डॉक्टर भीमराव हत्तीअंबिरे करत असतात, त्यामुळे त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे। आणि जवळपास आतापर्यंत मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या 3500 वधूवरांचे विवाह इथे झालेले आहेत। आणि आता परभणी सोबतच काही आता आपण छत्रपती संभाजीनगरला सुद्धा सोहळे सुरू केलेले आहेत, 4 वर्ष झालं। आणि हिंगोलीला सुद्धा आमची ताराताई खंडारीच्या मदतीनं तिथे सुद्धा गेल्या 5 वर्षापासून सोहळे सुरू आहेत। गरीब माणसाला मदत व्हावी हा आमचा उपक्रम आहे। संबोधी अकादमीच्या सोहळ्यामुळे राज्यातल्या वरिष्ठ प्रशासनातले जे काही अधिकारी यायचे त्या अधिकाऱ्यांनी एक समाज कल्याण विभागाची कन्यादान योजना आणली आणि त्या कन्यादान योजनेच्या माध्यमातून वधूवराला 1 तोळ्याचं बन्नी मंगळसूत्र आणि 4000 ची भांडी देण्याचा उपक्रम सुरू झाला। पण शासन म्हणले की भ्रष्टाचार, समाज कल्याणच्या काही अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला आणि मंगळसूत्र त्या सोन्याच्या ऐवजी पितळी मंगळसूत्र दिलं। त्यामुळे सरकारने निर्णय घेतला की 6000 रुपये आणि 4000 ची भांडी असा 10000 रुपयाचा चेक द्यायचा। पण त्याच्यामुळे आता नुकसान असं झालं की आता सोन्याचे भाव किती झाले? 1.5 लाख झाले ताई। सोन्याचा भाव 1.5 लाख झाला। पहिली योजना होती 1 तोळ्याचं मंगळसूत्र आणि 4000 ची भांडी, मग त्याच्यात पटीनच वाढलं नाही। आपण जिल्ह्याच्या पालक तुमच्या घरी लग्न केलं तर एवढे मोठे भंतेजी आले असते का? तर एवढ्या मोठ्या भंतेजीच्या हस्ते हा सोहळा संपन्न होणार आहे। त्याच्यामुळे या भाषणानंतर सोहळा होईल आणि सोहळ्याच्या नंतर आपल्याला सगळ्या जणाला भोजन दिल्याशिवाय आम्ही इथं कोणीही जाणार नाही। प्रमुख पाहुणे आले, आमच्या ताईच्या मागे मी अभिजितच्या सारखा होतो, अभिजित ताई आल्या पाहिजे। अभिजित एनडी देशमुख म्हणाले त्या दिवशी की नाही ताई येणारच आहेत। ताई आल्या, सगळे पाहुणे आले आणि हा सोहळा आपण सगळ्यांचं मी स्वागत करतो। गेली 25 वर्ष संबोधी अकादमीचे पदाधिकारी तन मन धनाने माझ्यासोबत काम करतात, त्यांना माझ्याकडून पैशाची अपेक्षा नसते। मी अनेकाला या सोहळ्याचा प्रमुख म्हणून माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या लोकांना सुद्धा अनेकदा रागावतो, ते सहन करतात। सहजाळ साहेबांसारखे ज्येष्ठ नेते, माझी माया रानूबाई पुढेकार असली तिला आता दिसली मला, त्या रानूबाई सारख्या माझ्या माता भगिनी या सगळ्या समाजातल्या वरिष्ठांचे आशीर्वाद आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा सोहळा चालू राहील अशी आपल्याला ग्वाही देतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।